महापालिका क्षेत्रात नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम 15 एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना एका बैठकीत दिले आहेत. तसंच धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामं सुरू असल्याच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टीका होत असून याच मुद्द्यावरून पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त करत बेकायदा बांधकामं रोखण्यासाठी GPS सॅटेलाईट प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापाठोपाठ त्यांनी आता मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात घेतलेल्या बैठकीत बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम 15 एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. मुंब्रा येथील एकूण 66 धोकादायक इमारतींबाबत तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या इमारतींची सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमनं तातडीनं पाहणी करावी असे निर्देशही आयुक्त राव यांनी बैठकीत दिलेत. ज्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल परस्पर विरोधी आलेत त्या इमारतींची पाहणी ते दोन्ही स्ट्रक्चरल ऑडिटर आणि महापालिकेने नियुक्त केलेले त्रयस्थ ऑडिटर यांनी संयुक्तपणे करून अहवाल द्यावा. येत्या काही दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केले. जे स्ट्रक्चरल ऑडिटर दिशाभूल करणारा अहवाल देतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात चैत्र नवरात्रोत्सव 2024 भक्ती आणि कला महोत्सवाच्या 4थ्या दिवशी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुषांना नवरत्न तर महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवरत्न पुरस्काराचे मानकरी राजेंद्र घरत, संतोष कारखानीस, किरण गावंड, अथर्व बेडेकर, डॉक्टर संतोष पाठारे, अमेय गावंड, महेश आंबरे, संदीप विचारे, निशिकांत महंकाळ, विनोद देसाई. विशेष पुरस्कार विनायक माळी असे असून नवदुर्गा पुरस्काराच्या महिला मानकरी अस्मिता चौधरी, सोनाली लोहार, हर्षदा पांडे, प्रज्ञा पंडित, क्षमा जोगळेकर, अलका वढावकर, अंजुषा पाटील, शुभदा कुर्वे आणि विमुक्ता राजे हे विशेष पुरस्काराचे तर विशेष पुरस्कार निधी सामंत यांना जाहीर झाला. या पुरस्कार सोहळ्यासाठी निवृत्त पोलीस उपायुक्त संजय धुमाळ, ज्येष्ठ रंगकर्मी अप्पा महाशब्दे, नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, शिक्षणतज्ज्ञ मीरा कोरडे आदी उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
भाजपचे चाल आणि चरित्र फार वेगळं आहे. ते दाखवतात एक आणि करतात एक अशी भाजपची नीती असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ठाण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. ठाणे आणि कल्याणच्या जागेवरून आव्हाड यांना छेडलं असता त्यांनी ही टीका केली आहे. विकासाच्या मुद्द्यावरून भाजपला निवडणुका लढवायच्या नाहीत. 2 कोटी नोकऱ्या देणारे होते, त्याचं काय झालं? आज 83% युवक बेरोजगार आहेत. याला जबाबदार कोण? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. हिंदू मुस्लिम सोडून भाजप कोणताच प्रचार करीत नसल्याचं आमदार आव्हाड यांनी सांगितलं. विविध नोकऱ्यांसाठी परप्रांतीय राज्यात आलेत. मराठी माणसाला आता कुठे स्थान राहिलेलं नसल्याचं सांगत ज्या दिवशी मराठी माणसाला 50 खोक्यांना विकले त्या दिवसापासून मराठी माणसाचं स्थानही गमावल्या गेल्याची खंत आव्हाड यांनी बोलून दाखवली. निवडणुकीत खुलेआम आमिष दाखवली जात असल्याबाबत त्यांना विचारलं असता बेशिस्तपणानं भाजपवाले वागत असून निवडणूक विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. निवडणूक विभाग हे भाजपवाल्यांच्याच हातचं बाहुलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की ही जागा आपल्यालाच मिळावी. यातून रुसवे-फुगवे होत असतात, परंतु वरिष्ठ नेते त्यांची मनधरणी करतील असंही त्यांनी सांगितलं. तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत म्हणून शरद पवार हे संकोचित आहेत असं म्हणावं लागत असल्याचं सांगत आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली. आता प्रफुल्ल पटेल साहेबांची इच्छा होती 2004 साली आपण BJP बरोबर जाऊया, तेव्हा पवारसाहेब नाही म्हणाले. तेच प्रफुल्ल पटेल 2044 मध्ये म्हणजे कुठलाही संकोच मुळात न बाळगता त्या सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर झाले. माणूस संकोच कधी करतो? जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराची लाज वाटते, जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराने दुःख वाटायला लागतं, तेव्हा तो संकोचित होते ना, की नको नको आपल्याकडनं काहीतरी चूक होते. हा संकोच हा मनाच्या मर्यादा दाखवत असतात. यांना मर्यादाच नाहीत. हे सत्तेसाठी वाटेल ते करतील. जय माता दी, चलो बुलावा आया है, माताने बुलाया है यांच्यासह मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी आणि मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात काल रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. काल सायंकाळी देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी लता शिंदे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवाणी आदींसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या 4थ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माता की चौकी कार्यक्रम सादर केला. माता राणीचा उदो उदोसह शिवशंकर तसंच झुलेलालच्या भजनांना असंख्य भाविकांनी भक्तिभावपूर्ण दाद दिली. सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाच्या निमित्तानं मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता. कमलेश कपूर यांच्या प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन माता राणीचा भाविकांकडून जय जयकार केला जात होता. तर अनेक भाविकांनी तल्लीन होत मातेच्या आराधनेबरोबरच ठेकाही धरला. एकविरा आई तो डोंगरावरी लल्लाटी भंडार, आई भवानी तुझ्या कृपेने, जय देवा श्री गणेशा या गीतांनाही भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची सांगता माता राणीचा प्रसाद वाटप करून झाली आहे.